बस झालं आता. दिवाळी झाली, आजारपण झालं आणि पुन्हा नव्याने जोमाने सुरुवात केली. काय ते पुढे तुम्हाला सांगतेच. त्या अगोदर मी जरी जेवणामध्ये भाकरी खात असली, तरी माझ्या बाळाला मात्र चपातीच लागते बरं का. तर तो स्कूलवरून यायच्या अगोदर म्हटलं चला चपाती करून घ्यावी आणि तो आल्यानंतर दोघांनी मिळून मस्त असं जेवण करावं. तर माझ्या जेवणात असा मेनू होता भरून शिमला मिरचीची भाजी, भाकरी आणि सॅलड. दोघांनी मिळून छान असं जेवण केलं आणि राहिलेली कामंही म्हटलं करून घ्यावी. तर कपड्याची मशीन मी इथं लावून घेतली आणि ते लावल्यानंतर एवढा आळस आला ना, फरची पुसायची राहूनच गेली. मग 5 वाजता मी फरची पुसायला घेतली आणि फरची पुसून घेतल्यानंतर लगेच स्वयंपाकाची चाहूल लागली. संध्याकाळचा स्वयंपाक मी लवकरच उरकून घेत असते. समिधाला क्लासवरून आणायचं असतं आणि मला जिमला देखील जायचं असतं. पटकन कुकर लावला आणि मी तिला घ्यायला गेले. तिला घेऊन आली, जिमसाठी रेडी झाले. म्हटलं बस झालं आता, दिवाळी झाली, आजारपण झालं आणि वजन थोडंसं वाढलंच. ते मेंटेन करण्यासाठी म्हटलं चला जिम जॉईन करावी आणि जिम केल्याने आपले हार्मोन्स बॅलन्स राहतात आणि पूर्ण थकवा निघून जातो आणि फ्रेश वाटतं. आणि संध्याकाळचा मेनू माझा डाएटचा असा होता.